माढा तालुक्यातील अंजणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून असलेला वाद सामंजस्याने सुटला असून दोन्ही समाजाच्या संमतीने पुतळ्यासाठी नवीन जागा शोधण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नाशिकच्या सातपूरमध्ये एका विश्वासू ऑफिस बॉयनेच आपल्या मालकाचे आणि इतर 100हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ मिळवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मराठी बोलता येत नसलेल्या रिक्षा चालकांची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले असून नियम न पाळणाऱ्यांचे परवाने रद्द होऊ शकतात। शिरूर तालुक्यात 1 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे 1200 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून 2000हून अधिक शेतकरी अडचणीत आले आहेत। पुण्यात पावसामुळे झालेल्या दाणादाणानंतर पालिका आयुक्तांनी तातडीची बैठक घेऊन पावसाळी लाईनची क्षमता वाढवण्याचे आणि आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्याचे आदेश दिले आहेत। अशोक खरात प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर आमदार दीपक केसरकर यांनी मंत्र्यांचा बचाव करत केवळ संभाषणावरून आरोप करणे चुकीचे असल्याचं म्हटलंय। नांदेडच्या कॅनॉल रोडवर जुन्या वादातून 2 गटात झालेल्या रक्तरंजित संघर्षात 3घांचा मृत्यू झाला असून शहरात दहशतीचे वातावरण आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर येथे एर्टिगा कार विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 6 विद्यार्थ्यांसह एकूण 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात कांदा काढणी सुरू असताना अंगावर वीज कोसळून सतीश सूर्यवंशी या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय। उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांना गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।